नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता सावली आणि सारंग यांच्यामध्ये दुरावा आणून आता त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिलोत्तमा भैरवीचा डाव आता सावली कशी उलथून पाडते आणि भयानक सत्य आता समोर येता क्षणी इकडे आता अशी कोणती घटना घडते की जेणेकरून आता सावली ही सारंगचा जीव वाचवते आणि मोनिका आता सावलीला कशी मदत करते प्रेक्षकांनो. आणि भैरवीने आणलेल्या डॉक्टरला आता इंजेक्शन देत असताना आता रंगे हात पकडून असा कोणता धमाका उडतो प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता मार्क आणि भैरवीचे बोलणे ऐकता क्षणी इकडे आता मोनिकाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि आता सारंगला मारण्याचा डाव रचून डॉक्टरकडून आता सारंगला इंजेक्शन देऊन सारंगला वर पाठवण्याचा जो भैरवीचा डाव असतो तो सगळा डाव आता मोनिकाने ऐकलेला असतो. घरी येत डोक्याला हात लावत आता मोनिका म्हणते की भैरवी एवढ्या थराला जाईल आणि असं करील मला वाटलंच नव्हतं. आणि आता मोनिकाच्या डोक्यात विचार येतो की ह्या म्हातारीला तिलोत्तमाच्या या मेंदळेला जाऊन सांगू का मी. तर आता मोनिका विचार करते नको नको, जर ह्या म्हातारीला सांगितलं तर तिच्या मुलावर ना खूप जीव आहे आणि जर तिला कळालं तर ती भैरवी समोर बॉम्बसारखी फुटेन आणि त्या भैरवीला मग लगेच कळेल की मी चोंबडेपणा केलाय म्हणून. आणि आता मोनिका आता काय करावं याचा विचार करत असते. तर तेवढ्यात मोनिकाच्या डोक्यात एक आयडिया येते. आणि इकडे आता व्यंकटेश हा सारंगला भेटायला येता क्षणी इकडे आता तिथे सुशीला सुद्धा असते आणि सावली सुद्धा. तर आता सुशीला व्यंकटेशकडे बघत म्हणते की व्यंकटेशजी, सारंगच्या तोंडून फक्त सावलीताईचं नाव आहे. बेशुद्ध असताना देखील सारंगचं फक्त सावलीताईचं नाव घेत आहे. तर सावलीताई इथे आता सारंगच्या सेवेसाठी आली, त्याचा तुम्हाला त्रास नाही होत ना. आणि आता व्यंकटेश म्हणतो की मला कसला त्रास होणार. आणि आता व्यंकटेश म्हणतो की त्या दोघांच्या नात्यामधलं वादळ काय आहे ना हे मला चांगलंच माहिती. आणि इकडे आता मोनिकाला भयानक आयडिया सुचताच आता मोनिका म्हणते की इकडे नाही आणि तिकडे नाही, मी डायरेक्ट ही गोष्ट सावलीलाच जाऊन सांगते. आणि लगेच आता तिलोत्तमा जरी काही करू शकणार नाही, पण जर मी हे सावलीला सांगितलं तर सावली या घरातली सुद्धा आहे आणि बाहेरची सुद्धा, तेव्हा आता सावली नक्कीच हे घडू देणार नाही आणि माझं सुद्धा नाव पुढे येणार नाही असा विचार आता मोनिकाच्या डोक्यात येतो. आणि मोनिका म्हणते की मला फक्त तमाशा एन्जॉय करता येईल. आणि इकडे आता सुशीला व्यंकटेशला म्हणते की तुम्ही सावलीला इथे मनापासून राहण्यासाठी आता बरोबर अगदी व्यवस्थितरित्या परवानगी दिली आणि सावलीताईंना इथे राहण्यासाठी सुद्धा ठेवलं, त्यासाठी आता थँक्यू. आणि लगेच ते ऐकतात व्यंकटेशजी म्हणतात की अहो आभार कसले मानता, ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असतं आणि त्या व्यक्तीसाठी आपण जर केलं तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही आहे, त्यामुळे तुम्ही आभार मानू नका. आणि तेवढ्यात आता मोनिका तिथे येऊन धडकते आणि म्हणते की सावली, अगं मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि हात धरून आता मोनिका म्हणते की सावली चल 2 मिनिटे बाहेर. तर तेवढ्यात व्यंकटेश म्हणतो की सावली आता मी निघतो बरं का. आणि मोनिका म्हणते की तुम्ही एवढी का गडबड करताय निघायची, तुम्ही नाश्ता पाणी करा आणि काहीतरी खाऊन घ्या. तर व्यंकटेश म्हणतो काहीच नको आहे मला. आणि इकडे आता व्यंकटेश म्हणतो की अजिबात नाही, ज्या घरात सावलीचा मान राखला जात नाही ना त्या घरातलं मला चहा काय पाणी सुद्धा नको. आणि लगेच आता सावली मोनिकाला म्हणते की मी येते थोड्या वेळाने तुमच्याकडे. आणि सावली व्यंकटेशकडे जाते. तर मोनिका पुन्हा एकदा सावलीकडे धाव घेते. आणि इकडे आता आबीर आणि ओवी पुन्हा त्यांच्या रूममध्ये येतात. तर दरवाजा लावून घेत आबीर म्हणतो मला ना काही कळेनासच झालंय, इकडे तुझ्या बाबांनी ती खोटी बायको घेऊन आली. आणि आता ओवी म्हणते की मोठे आपल्याला सांगतात की शहाण्यासारखं वागायचं आणि तेच खोटं बोलतात. आणि आबीर म्हणतो की आता तर मला खात्री पटली, तुझ्या बाबाचं आणि आईचं नक्कीच काहीतरी जुनं नातं असतं बघ. आणि इकडे आता ओवी म्हणते की मला वाटतंय बरोबर आहे आबीर, नक्कीच काहीतरी जुनं नातं आहे. आणि इकडे आता आबीर म्हणतो की माझ्या आईने सुद्धा जुनं कुणाशी तरी लग्न केलं असेल आणि नंतर ती बेळगावला निघून गेली असेल. ओवी म्हणते की खरंच आपल्याला कोणीच खरं सांगत नाही. तर आबीर म्हणतो की मला तुझ्या बाबांबद्दल खूप वाईट वाटतंय ओवी. आणि आबीर म्हणतो की आपण काय करू शकतो ओवी ग, पण आपला नाविलाज आहे. तर ओवी म्हणते आपण विठुरायाकडे प्रार्थना करू शकतो. आणि इकडे आता सावली आणि व्यंकटेशजी आता बाहेर जाऊ लागताच आता अमृता समोर येतात. तर अमृता म्हणते की मागा
मगाशी आई तुम्हाला जे बोलले त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. आणि व्यंकटेश म्हणतो की त्यात वाईट वाटायची गरजच नाहीये, कारण सावलीसारखी मुलगी मिळायला नशीब लागतं आणि भाग्य लागतं. आणि हे भाग्य यांच्या दरवाजात चालून आलं होतं, पण यांना जर नको असेल तर मग ते त्यांचं भाग्य नाही तर दुर्भाग्य आहे. आणि इकडे आता मोनिका तिथे येते आणि मोनिका म्हणते की अगं सावली, आवरलं का तुमचं? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं. तर सावली म्हणते की व्यंकटेशजींना सोडून येते ना. तर आता मोनिका व्यंकटेशकडे बघत म्हणते की तुम्ही जा ना, कशाला वेळ घालवताय? आणि ते आता मोनिका म्हणते की सावली अगं तुला कळत नाही आहे, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. तर सावली म्हणते व्यंकटेशजी ठीक आहे, मी आले आता यांच्या बरोबर बोलून. आणि तेवढ्यात आता मोनिका ही सावलीचा हात धरून जाऊ लागताच इकडे समोरून भैरवी डॉक्टरला घेऊन आलेली असते. आणि भैरवीला बघताच ताबडतोब मोनिका सावलीचा हात सोडून देते. तर आता भैरवी आता व्यंकटेशकडे बघते आणि म्हणते की हे कोण पाहुणे म्हणायचे? आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा कुठे? तर अमृता म्हणते की त्यांच्या रूममध्ये आहे. आणि लगेच आता अमृता म्हणते की हे व्यंकटेशजी सावलीचे मिस्टर. तर भैरवी म्हणते अच्छा, हे सावलीचे नवे मिस्टर का? तर सावली भैरवीकडे बघते आणि लगेच आता भैरवी व्यंकटेशला नमस्कार करत म्हणते की मला तुम्ही ओळखलं नसेल बहुतेक. तर व्यंकटेश म्हणतो की तुम्हाला चांगलं ओळखलं, तुम्ही ना सावलीला त्या गाण्याचं आव्हान दिलं होतं ना, आणि मी न्यूजमध्ये तुम्हाला बघितलं होतं. आणि लगेच आता इकडे व्यंकटेश म्हणतो की वजे, तुम्ही भैरवी वजे आहेत ना? आणि व्यंकटेश आता भैरवीला कोपऱ्यापासून नमस्कार घालून तेथून निघून जातो. तर सावली व्यंकटेशकडे जाते आणि लगेच आता डॉक्टरला घेऊन भैरवी तिलोत्तमा अशी हाक मारत आतमध्ये जाते. आणि इकडे आता तिलोत्तमा अशी हाक मारत आता भैरवी डॉक्टरला घेऊन तिथे येताच आता तिलोत्तमा बाहेर येते आणि म्हणते की भैरवी. आणि तिलोत्तमा भैरवी समोर येते. तर भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं मी तुला ज्या डॉक्टरांबद्दल सांगत होते ना, हेच ते डॉक्टर. तर लगेच आता तिलोत्तमा ही त्या डॉक्टरकडे बघते. तो डॉक्टर कावरा बावरा होता. तर तिलोत्तमा म्हणते की अच्छा हे आहेत का डॉक्टर? आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की नमस्कार. आणि तिलोत्तमा म्हणते की मला ना भैरवीकडून तुमच्याविषयी सगळं कळालं आणि मला हेही कळालं की तुम्ही माझ्या सारंगला बरं करण्याची गॅरंटी घेऊ शकता. आणि हात जोडताचा तिलोत्तमा म्हणते मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या सारंगला ना प्लीज तुम्ही लवकर बरा करा आणि शुद्धीवर आणा. आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा तू नको काळजी करूस, डॉक्टर ना सारंगला एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट देतील. आणि लगेच आता डॉक्टर विचारात पडतो. तर भैरवी म्हणते काय झालं डॉक्टर, तुम्ही अजूनही टेन्शनमध्येच आहात का? आणि भैरवी म्हणते की काळजी करू नका, तुमची मुलगी व्यवस्थित एक्झामला पोहोचेल. तर आता तिलोत्तमा म्हणते की काय झालं? तर भैरवी म्हणते की अगं त्यांची मुलगी तिकडे एकटी होती ना, आणि ते त्यांच्या मुलीला सोडवायला चालले होते, पण वाटेतच मी त्यांना गाठलं आणि लगेच आता मी त्यांना इथे घेऊन आले. पण भैरवी म्हणते की डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका, मार्क तुमच्या मुलीसोबत आहे. आणि भैरवी म्हणते की मार्क तुमच्या मुलीची व्यवस्थित काळजी घेईल, फक्त आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना या पेशंटवर फोकस करा. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट कशी करायची ते बघा. तर आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही या ट्रीटमेंटबद्दल सगळ्यांना सांगितलं ना? तर भैरवी म्हणते ऑफकोर्स. आणि भैरवी म्हणते की मी दिली ना कल्पना स्पेशली तिलोत्तमाला. आणि भैरवी म्हणते तिलोत्तमा तुझी तयारी आहे ना? तर लगेच तिलोत्तमा म्हणते की हो. आणि तिलोत्तमा म्हणते की मला भैरवीने सगळं काही सांगितलं आणि माझ्यासाठी फक्त सारंग बरा होणं महत्त्वाचं आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही पैशाची काळजी करू नका, तुम्ही हवे तेवढे पैसे मागा, फक्त तुम्ही माझ्या सारंगला बरं करा. आणि लगेच आता सावली तिथे येते आणि म्हणते की 1 मिनिटं. सगळेजण सावलीकडे बघतात. तर आता सावली म्हणते की सारंगच्या रूममध्ये खूप पसारा झालाय, तेव्हा प्लीज मला 5 मिनिटं देता का मला आणि मोनिका ताईला रूम्स आवरायला? तर आता सावली म्हणते फक्त 5 मिनिटं. आणि लगेच आता सावली ही मोनिकाला घेऊन जाते. तर बबलूसुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो. इकडे आता सुशीला म्हणते की मी सावली ताईंना मदत करते आणि तीही जाते. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की आपण खाली बसूयात ना डॉक्टर, या तुम्ही इकडे. तर भैरवी म्हणते नाही अगं तिलोत्तमा कशाला, डॉक्टरांना सुद्धा घाई आहे, 5च मिनिटं तर लागणार आहेत. आणि त्यानंतर आता इकडे 5 मिनिटं होता क्षणी आता भैरवी ही तिलोत्तमासोबत डॉक्टरांना घेऊन सारंगच्या बेडरूममध्ये येते. सारंग आता बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. तर पटकन त्यांची सुटकेस उघडून डॉक्टर आता ते औषधाची बाटली घेतात आणि इंजेक्शन बाहेर काढून आता त्या औषधातील बाटलीतील औषध आता त्या इंजेक्शनमध्ये भरतात. आणि त्याच वेळेस इकडे आता भैरवी तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मी पुन्हा एकदा तुला आठवण करून देते. आणि तिलोत्तमा म्हणते की या इंजेक्शनचे थोडेफार साईड इफेक्ट्स होऊ शकतात, तेव्हा तू ओके आणि तयार आहेस ना? तर तिलोत्तमा आता होकार देते. आणि तिलोत्तमा म्हणते की डॉक्टर साहेब, भैरवी म्हणते म्हणजे माझ्या सारंगला साईड इफेक्ट्स म्हणजे नक्की होणार तरी काय आहे, जास्त माझ्या सारंगला त्रास नाही होणार ना? आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात की त्याचं काय आहे ना? तर भैरवी म्हणते की तिलोत्तमा
हे औषध पेशंट टू पेशंट कॅरी करतं, म्हणजे डॉक्टर पण सांगू शकणार नाही कोणत्या पेशंटला हे औषध कसं साईड इफेक्ट्स करेल ते. आणि लगेच आता भैरवी म्हणते हो ना डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतो हो. आणि भैरवी म्हणते की डॉक्टर तुम्ही थांबलात का, सारंगची ट्रीटमेंट चालू करा. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात हो हो. आणि डॉक्टर आता ते इंजेक्शन सारंगला देण्यासाठी आता पुढे येतात. आणि इकडे आता डॉक्टर ते इंजेक्शन घेऊन आता सलाईन चालू असलेल्या त्या सारंगच्या सलाईनमध्ये इंजेक्शन टोचणार. तोच आता बबलू धावत धावत तिथे येतो आणि म्हणतो की डॉक्टर थांबा. तर सगळेजण आता बबलूकडे बघतात आणि बबलू तिथे येत म्हणतो की डॉक्टर डॉक्टर अमृता वहिनीला चक्कर आली, चला पटकन. तर तिलोत्तमाला धक्का बसतो आणि लगेच आता सगळेजण जाऊ लागताच आता भैरवी म्हणते थांबा ना डॉक्टर, तुम्ही अगोदर सारंगची ट्रीटमेंट पूर्ण करा. तर आता बबलू म्हणतो कशाला, थोडं थांबा ना भैरवी, आधी अमृता वहिनीला चक्कर आली. तर तिलोत्तमा म्हणते चला चला. आणि तसेच आता तिलोत्तमा डॉक्टरला म्हणते की चला लवकर. तर ते इंजेक्शन तसेच बंद करून आता डॉक्टर तिथे ठेवतात आणि अमृताकडे जाऊ लागतात. आणि लगेच आता इकडे भैरवी तिलोत्तमा सगळेजण डॉक्टरला घेऊन बाहेर जाता क्षणी इकडे बबलू आता सावलीकडे बघतो. इकडे खाली आता अमृताला चक्कर आलेली असते आणि सुशीला आता अमृताला उठवू लागते. आणि लगेच आता इकडे तिलोत्तमा डॉक्टर सगळेजण तिथे येतात आणि अमृताला बघतात. तर आता सुशीला म्हणते बघा ना अमृताताईला काय झालं. तिलोत्तमा ही घाबरते. तिलोत्तमा म्हणते डॉक्टर डॉक्टर बघा लवकर. तर मोनिका म्हणते की सकाळी एकदम ठणठणीत होत्यात आणि आता काय झालं. मोठमोठ्याने मोनिका आता अमृताला हाक मारू लागते. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात आरडाओरड करू नका. मोनिका म्हणते की जर आरडाओरड केला तर पेशंटचे सेन्सेस जागे होतात. आणि मोठ्याने मोनिका ओ अमृताताई असे ओरडते. तिलोत्तमा आता मोनिकाला गप्प करते. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात की मला अगोदर सांगा, या अगोदर यांच्यावरती काही इलाज झाले होते का आणि मायनिंग अटॅकचे काही औषध वगैरे चालू होते का. डॉक्टर म्हणतात की काय नक्की मला सांगा. तर तिलोत्तमा म्हणते की नाही अहो ती वरचेवर आजारी असायची. आणि तिलोत्तमा म्हणते की या अगोदर असा आजार तिला कधीच नव्हता, पण आत्ताच काय असं झालं काय माहिती. डॉक्टर म्हणतात की हे सगळं मानसिक तणाव आणि धावपळ यामुळे घडलं असणार. आणि तेवढ्यात आता सावलीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की मला ना असं वाटतंय काही माणसे ना अशी असतात त्यांचा पायगुणच चांगला नसतो. आणि मोनिका म्हणते की काय. तर तिलोत्तमा म्हणते की ते माणसे घरात आले की सतत काही ना काही अपशकून घडतच राहतात असे तिलोत्तमा भैरवीकडे बघत बोलते. आणि तेवढ्यात आता अमृताच्या तोंडावर पाणी शिपडत आता सावली म्हणते की वहिनी प्लीज तुम्ही डोळे उघडा ना. तर अमृता आता डोळे उघडवते आणि सगळेजण खुश होतात. आणि त्यानंतर बबलू म्हणतो काही माणसांचा पायगुण असा असतो ना, त्यांचा हात जरी लागले तरी माणसे पळायला लागतात. आणि इकडे आता पटकन सावली आता अमृताला पाणी देते आणि अमृता म्हणते की सारंग बाहेर आहे ना आणि तो शुद्धीवर आला का. तर आता भैरवी म्हणते मी तेच सांगते मागापासून. आणि भैरवी म्हणते की त्या सारंगकडे तर कोणाचं लक्षच नाहीये, सगळे इकडं अमृताकडे धावले. आणि भैरवी म्हणते की मला वाटतंय डॉक्टर इथे ज्यासाठी आले होते ना त्या सारंगची ट्रीटमेंट आपण अगोदर पूर्ण करूयात. तर तिलोत्तमा होकार देते. आणि त्यानंतर इकडे आता डॉक्टर हे पुन्हा त्याची सुटकेस घेऊन आता सारंगच्या बेडरूममध्ये जातात. ते इंजेक्शन तसंच टेबलवर असतं. आणि इकडे आता डॉक्टर हा सारंगकडे बघत आता डॉक्टरने ते इंजेक्शन सारंगच्या सलाईनमध्ये सोडलेलं असतं. आणि इकडे आता सुशीला इंजेक्शन दिल्यानंतर तिथे येते. तर सावली म्हणते की सुशीलाताई कुठे गेल्या होत्या. तर सुशीला म्हणते की मला ना या इंजेक्शनची खूप भीती वाटते आणि इंजेक्शन देत असताना माझ्या अंगाचा थरकाप होतो म्हणून मी बाहेर गेले होते. आणि सावली म्हणते काळजी करू नका, त्यांना इंजेक्शन देऊन झालंय आणि ते शुद्धीवर आल्यानंतर ना ते मी त्यांना सांगेन आणि ते उठतील. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की डॉक्टर सारंग अजून कधी शुद्धीवरती येईल आणि त्याला बरं वाटेल का. तर डॉक्टर म्हणतात की अर्धा तासाने. आणि डॉक्टर म्हणतात की मी जाऊ का आता. तर तिलोत्तमा म्हणते की तुम्ही जाऊ नका, अर्धा तासाने सारंग शुद्धीवर येणार आहे ना. मग जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याला काही साईड इफेक्ट झाले तर तुम्ही इथे लागणार आहे डॉक्टर. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात खरंच मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला ना जावं लागेल. तर तिलोत्तमा म्हणते की तुम्ही कुठेच जायचं नाही. आणि तिलोत्तमा म्हणते तुम्ही इथेच थांबा. तर आता सावली म्हणते की हो डॉक्टर ते अगदी बरोबर बोलतायत आणि जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तेव्हा तुम्ही कुठेच जाऊ नका प्लीज, असे आता सावली सुद्धा डॉक्टरला रिक्वेस्ट करते. आणि भैरवी म्हणते की अगं तिलोत्तमा त्यांचे अजून बरेच पेशंट हॉस्पिटलमध्ये तसेच आहेत आणि सारंग शुद्धीवर येईल ना तेव्हा त्यांची काय गरज आहे तिलोत्तमा. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. तर तिलोत्तमाकडे बघत भैरवी म्हणते हे बघ तिलोत्तमा तू काही काळजी करू नकोस. भैरवी म्हणते की जर सारंग शुद्धीवर आला आणि आपल्याला असं वाटलं की आपल्याला डॉक्टरांची गरज आहे तर आपण डॉक्टरांना बोलूयात ना. आणि भैरवी म्हणते की मग आपण फोन करून त्यांना लगेच बोलावून घेऊ. आणि भैरवी म्हणते डॉक्टर फोन केला तर तुम्ही येणार ना. तर डॉक्टर म्हणतात हो.
आणि लगेच आता भैरवी म्हणते की या डॉक्टर तुम्ही आता. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की पण फोनवर तुम्ही अवेलेबल राहा. आणि भैरवी म्हणते की डॉक्टर आता तुमचं काम झालं, या आता तुम्ही. आणि फोन केले की ती येतील बरं का तिलोत्तमा. आणि डॉक्टर निघून जातो. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा आता सारंग शुद्धीवर यायला अजून अर्धा ते पाऊण तास आहे, तोपर्यंत तू टेन्शन घेऊन अशी चेअर जरा मारत बसणार आहे का? एक काम करूयात ना, तोपर्यंत आपण तुझ्या रूममध्ये गप्पा मारत बसूयात ना तिलोत्तमा, अशी आता भैरवी बोलते. आणि जरा तू सुद्धा रिलॅक्स हो आणि मी सुद्धा रिलॅक्स होते. काय म्हणते तिलोत्तमा? तर तिलोत्तमा म्हणते नको नको, जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबते. आणि रूममध्ये बसल्यानंतर माझं लक्ष लागणार नसल्याची तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा सारंगकडे बघते. आणि लगेच आता इकडे भैरवी म्हणते की तिलोत्तमा अगं तो एकटा कुठे आहे, आहेत ना त्याच्या 2-2 बाई तर तेवढ्यात. आता भैरवी म्हणते म्हणजे सावलीसुद्धा आहे आणि सुशीलासुद्धा आहे. आणि भैरवी म्हणते की त्यांना जर काही वाटलं तर ते आपल्याला बोलावतील. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुम्हाला जर काही वाटलं तर सुशीला सांग बरं का आम्हाला. तर सुशीला म्हणते की हो हो जा तुम्ही दोघी. आणि इकडे आता आम्ही दोघी आहे इथे, सारंगला जर शुद्ध आली तर आम्ही तुम्हाला कळवू, असे आता सुशीला भैरवी आणि तिलोत्तमाला सांगते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की तुझा चेहरा बघ तिलोत्तमा किती थकल्यासारखं झालाय आणि काळा निळा झालाय, तुला आरामाची गरज आहे तिलोत्तमा. तर आता तिलोत्तमा ठीक आहे म्हणते की ठीक आहे मी जाते, पण जर काही लागलं तर मला लगेच कळवा बरं का. आणि लगेच आता भैरवी ही तिलोत्तमाला घेऊन तेथून निघून जाते. आणि इकडे मात्र सारंगला अजूनही शुद्ध आलेली नसते. तर आता सुशीला आणि सावली सारंगजवळ बसलेल्या असतात. आणि त्यानंतर आता इकडे अर्धा पाऊण काय 1 तास उलटून गेलेला असतो, पण तरीही सारंग शुद्धीवर आलेला नसतो. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा आणि इकडे आता भैरवी 1 तास झाल्यानंतर आता सारंगकडे येतात, पण सारंग अजून शुद्धीवर आली नसल्याची सुशीला आणि सावली आता तिलोत्तमाला बोलते. तर तिलोत्तमा म्हणते की भैरवी त्या डॉक्टरला फोन लाव. आणि लगेच आता भैरवी त्या डॉक्टरला फोन लावत म्हणते की डॉक्टर अजून पेशंट म्हणजे सारंग शुद्धीवर नाही आला आहे. तर आता तिलोत्तमा ही त्या फोनकडे बघते. आणि इकडे आता अबीर आणि ओवी दोघीही बोलत असतात. आणि लगेच आता अबीर म्हणतो की ओवी मला नाही वाटत आता या डॉक्टरांमुळे काही होईल म्हणून, आपल्याला आता पंढरपूरला विठोबाला जाब विचारायला जायलाच हवं. आणि जर आपण पंढरपूरला गेलो तरच तुझा बाबा ठीक होईल. तर ओवी म्हणते की हो आपल्याला पंढरपूरला जायचं, तर ते कसं? अबीर म्हणतो की एकदम सोपं आहे, मी ना लगेच आईला सांगतो आणि मग आपण तिघे पंढरपूरला जाऊ. तर ओवी म्हणते वेडा आहेस का तू अबीर? अरे इथे बाबांची तब्येत ही अशी असताना कोणीही आपल्याला पंढरपूरला नेणार नाही. तर आता अबीर म्हणतो की मग त्यात काय झालं ओवी, मला वाटतंय मग आपण दोघं पंढरपूरला जाऊ. तर ते ऐकताच आता ओवीला अबीरचा प्लान पटलेला असतो. आणि सारंगच्या जेवासाठी ओवी आणि अबीर निघालेले असतात पंढरपूरला. आणि इकडे मात्र सारंग शुद्धीवर आलं नसल्याचे आता इकडे तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. आणि भैरवीने आपल्याला फसवले हे सत्य आता इकडे तिलोत्तमासमोर येते. तिलोत्तमा म्हणते की भैरवी दाखव त्या डॉक्टरचा नंबर. आणि भैरवी त्या नंबरवरून डायल करताच आता त्या डॉक्टरचा फोन स्विच ऑफ येतो. आणि डॉक्टरचा फोन स्विच ऑफ येताच आता तिलोत्तमाला भैरवीचा संशय येतो. आणि भैरवीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या डॉक्टर अजूनही फोन उचलत नाही आणि जर माझ्या सारंगचं काही बरं वाईट झालं तर मी तुला सोडणार नाही. आणि लगेच आता भैरवी म्हणते काही होणार नाही तिलोत्तमा. आणि इकडे मात्र सावलीने आता मोनिकाच्या सांगण्यावरून केलेली असते ती कमाल. आणि डॉक्टरने आता जालीम औषध घालून केलेले इंजेक्शन गायब केलेले असते ते सावलीने चक्क आता ज्यावेळेस अमृता चक्कर येऊन पडलेली असते त्याच वेळेस आता इंजेक्शन बदललेलं असतं आणि ते जहरीलं इंजेक्शन आता दुसरीकडे ठेवलेलं असतं. आणि आता ते इंजेक्शन त्या सारंगच्या रेग्युलर डॉक्टरला दाखवता क्षणी आता ते डॉक्टर आता ते इंजेक्शन जहरीलं विष असून यामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो हे सत्य कशी तिलोत्तमा समोर आणते. आणि ते सत्य समोर आणताच आता तिलोत्तमा भैरवीला कोणती शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.